नांदेडमधील विष्णुपुरी धरण 95% भरलं। दरम्यान या धरणाचे एक दरवाजा उघडण्यात आला। धरणातून 15,962 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतोय। तर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येते। असं असल्यानं गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बीडच्या शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करत हातपाय बांधून तिला शेतात टाकण्यात आलेला आहे। या वर्षात हा प्रकार तिसऱ्यांदा घडतोय। या प्रकरणी पोलीस मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। मंत्री पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या कोठारबनात 70 गोमातांचं पूजन झालं। प्रत्येकी गुळाची एक ढेप आणि 20 किलो खाद्य वाटप करण्यात आलं। कोठारबन आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील करण्यात आलेलं आहे। गाव आणि परिसरातील पशुपालकांचा सन्मान देखील या दरम्यान करण्यात आलेला आहे। अज्ञात चोरट्यांनी बीडच्या माजल गावात मोटार आणि इलेक्ट्रिकल्सचे दुकान तोडून कॉपरच्या साहित्याची चोरी केली आहे। सीसीटीव्ही तोडून डीव्हीआर देखील सोबत घेऊन गेलेले। सदरचे चोरटे शटर तोडताना बाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले। या प्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीडच्या धानोरा रोडची 15 वर्षांपासूनची दुरावस्था झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीसह स्थानिक नागरिकांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात होडीच्याला आंदोलन करत लक्ष वेधलं। यावेळेस खड्ड्यांना लोकप्रतिनिधींचं नाव देऊन सन्मानही करण्यात आलेला आहे। सदरचे प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या दरम्यान देण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।